आज आपण इयत्ता 6वी गणिताचा सराव संच 4.2 सोडवणार आहोत. नवीन अभ्यासक्रमामधील हा सराव संच आहे. या आधीचे सराव संच आपण सोडवलेले आहेत, स्वाध्याय सुद्धा सोडवलेले आहेत. खाली दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतिबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या लिहा. आता आकृतिबंध म्हणजे काय, तर पॅटर्न, म्हणजेच पुढची संख्या ज्या नियमाने येते तो नियम आपण असं म्हणू शकतो. की पहिलं आता उदाहरण आहे 1 1 1 1 1 1, म्हणजे तीच संख्या पुन्हा पुन्हा आलेली आहे, रिपीट झालेली आहे. मग आपण याच्या पुढे सुद्धा 3 संख्या काय लिहिणार, 1 1 1, किंवा मग सुद्धा म्हणू शकतो एकामध्ये 0 मिळवल्यावर 1, पुन्हा 0 मिळवल्यावर 1, असं सुद्धा आकृतिबंध येथे तयार होतोय. मग आपण पुढच्या संख्या काय लिहिणार, तीच संख्या परत आहे म्हणून 1 1 आणि 1, अशा या 3 संख्या आपण पुढे लिहिणार. आपल्याला या 3 संख्या पुढे लिहायच्या सांगितल्या आहेत. आता दुसरा 1 2 3 4 5 6 7, इथे काय आकृतिबंध वापरला आहे, क्रमाने येणारे पुढची संख्या किंवा मग 1 1 मिळवत गेला आहे. इथे पुढच्या संख्येत 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4, याप्रमाणे मग 7 अधिक 1 8, 8 अधिक 1 9, 9 अधिक 1 10, याप्रमाणे आपण या पुढच्या संख्या लिहिणार. असा हा यांच्यातला आकृतिबंध आहे. तिसऱ्या याच्यातला पहा 1 3 5 7 9, या काय आहेत, यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला दिसत आहेत या विषम संख्या, क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. 1 च्या नंतर 3 येते, 2 समसंख्या सोडून दिली, 4 ही समसंख्या सोडली का पुढची 5 येते, 5 नंतर 6 सोडली का समसंख्या की पुढची विषम संख्या 7 येते, म्हणजे ह्या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. मग विषम संख्यामध्ये 9 नंतर येणारी विषम संख्या कोणती, 10 सोडून दिल्यावर 11, 12 पुढची सोडली तर 13, आणि 13 च्या नंतर 15, अशा प्रकारे ह्या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. यांचा पॅटर्न कोणता, क्रमाने येणाऱ्या विषम संख्या. पुढचं 2 4 6 8 10 12, या काय दिसत आहेत आपल्याला, या समसंख्या आहेत. 2 2 च्या नंतर 4, 4 च्या नंतर 6, मग 12 च्या नंतरची समसंख्या कोणती, 14, किंवा मग 2 च्या पाढ्यातील संख्या आहेत ह्या, बे 2 4, बे 6, बे 8, बे 10, बे 12, बे 14, बे 8 16, आणि बे 9 18, याप्रमाणे पुढच्या 3 आपल्याला लिहायच्या सांगितलेल्या आहेत. आता पुढचं 1 3 6 10 15 21, आता या आधीचे सोपे होते, मग आपल्याला ते पटकन समजले. आता इथे आपल्याला थोडा विचार करावा लागतोय. 1 3 6 या संख्यामधला संबंध आपल्याला आता शोधायचा आहे. पहा बरं, एकामध्ये किती मिळवलेत, 2 मिळवलेत. आपण आता इथं पेन्सिल लिहून दाखवते. एकात इथं 2 मिळवलेत, एकात इथं 2 मिळवलेत, 2. आता ह्या 3मध्ये किती मिळवून 6 झालेत, 3त 3 मिळवलेत. 6मध्ये किती मिळवलेत म्हणजे 10 येतील, 6मध्ये 4 मिळवले म्हणजे 10 येतील. 10मध्ये किती मिळवलेत, 5 मिळवले म्हणजे 15 येतील. 15मध्ये किती मिळवले, 6 मिळवले म्हणजे 21 येतील. आता हे असं आपण लिहून घेतलं का आपल्याला लगेच समजतं की पुढची संख्या कशी आली आहे. पहा, इथं 2 मिळवले, 3 मिळवले, 4 मिळवले, 5 मिळवले, 6 मिळवले, म्हणजे पुढची संख्या येण्यासाठी, म्हणजेच क्रमवार संख्या इथे मिळवले आहेत. मग आता 21मध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील, 6च्या नंतर 7 मिळवावे लागतील. पुढची संख्या येण्यासाठी 7 मिळवावे लागतील, म्हणजे पुढची संख्या येईल. मग 21 आणि 7 किती, 28. मग पुढची संख्या काय येईल इथं, 28. आता पुढं काय मिळवावे लागतील, 28मध्ये 7 नंतर 8 येतात, मग 8 मिळवावे लागतील. मग 28 आणि 8 किती, 28 आणि 8 36, म्हणजे पुढची संख्या काय येईल, याच्यात पॅटर्नमध्ये 36, आकृतिबंधामधली पुढची संख्या 36. आता 36मध्ये किती मिळवावे लागतील, 9. 8च्या नंतर 9 येतात म्हणून 9 मिळवावे लागतील. मग 36 आणि 9 किती, 45, म्हणजे याच्यातली पुढची संख्या येईल 45. अशा प्रकारे हा पॅटर्न आहे. आता पुढचा पहा, पुढचा पण समजण्यास थोडा आपल्याला कठीण जातो.
आता विचार करावा लागेल 1 4 9 16 25 36. आता हे पाहिलं तर आपल्याला वर्ग संख्या दिसत आहेत. एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा वर्ग 3 त्रिक 9, 4चा वर्ग 4 चौक 16, 5चा वर्ग 5 5 25, 6चा 36. मग पुढचा कशाचा वर्ग येईल? 7चा. 7 7 49. पुढचा 8चा. 8 8 64. पुढचा 9चा. 9 9 81. अशा प्रकारे हे पुढच्या 3 संख्या आपण लिहिल्या. आता पुढचा पॅटर्न पहा. 1 8 27 64 125 ह्या घन संख्या आहेत. म्हणजे घन 1चा घन 1, 2चा 8, 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा म्हणजेच 2चा घन, 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळा म्हणजे 3चा घन 27. हा 4चा घन आहे, हा 5चा घन आहे. याचा पुढची संख्या कोणता येईल? मग क्रमवार संख्यांचा घन आहे इथं. मग पुढची संख्या 6चा घन. मग 6चा घन किती? 216. मग 6चा घन येईल 6 गुणिले 6 गुणिले 6 216. पुढची संख्या येईल इथं 216. पुढचा येईल 7चा घन. 7चा घन 343. 7 गुणिले 7 गुणिले 7 343. पुढं 8चा घन येईल. क्रमवार संख्यांचा घन आहे 6चा. 7चा मग 8चा. 8चा 512. मग इथं येईल 512. 8 गुणिले 8 गुणिले 8 3 वेळा म्हणजे 8चा घन. आता पुढं पहा. आता काय पॅटर्न सापडतो आपल्याला? 0 1 1 2 3 5 8. आता इथं मग 2 संख्या मिळून पुढची संख्या तयार होते. 0 अधिक 1 1, 1 अधिक 1 2, 1 अधिक 2 3. म्हणजे ह्या 2 संख्या मिळून पुढची संख्या तयार होते. 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 21. मग 21 आणि 13 याच्यात मागची संख्या मिळवायची आणि पुढची संख्या लिहायची. 21 आणि 13 किती झाले? 34. म्हणजे पुढची संख्या काय येईल? 34. आता पुढची संख्या काय येणार? 34 मध्ये मागची संख्या मिळवायची. 34 अधिक 21 किती झाले? 55. मग पुढची संख्या येईल 55. आता परत पुढच्या संख्येत मागची संख्या मिळवायची. 55 आणि 34 किती? 89. अशा प्रकारे पुढच्या 3 संख्या आपण लिहिल्या. पुढचा काय पॅटर्न दिसतोय आपल्याला पहा. 1 2 4 8 16 32 64. काय झाली आहे? प्रत्येक संख्येची दुप्पट झाली आहे पहा. एकाची 2, 2ची 4, 4ची दुप्पट 8, 8ची 16, 16ची 32, 32ची 64 आणि 64ची दुप्पट लिहावी लागेल आपल्याला. 64 आणि 64 किती? 128. 128 येतील इथं. मग आता या 128 ची दुप्पट करायची. 128 आणि 128 किती? 256. 256 ची दुप्पट 512. 256 आणि 256 512. अशा प्रकारे हे पुढं दुप्पट दुप्पट वाढत गेलेल्या संख्या आहेत. आता 10वा प्रश्न पहा. 1 3 9 27 81. इथं काय सापडतोय आपल्याला पॅटर्न? पहा बरं. 1 ला 3 ने गुणल्यावर 3, 3 ला 3 ने गुणल्यावर 3 त्रिक 9, 9 ला 3 ने गुणल्यावर 9 त्रिक 27, 27 ला 3 ने गुणल्यावर 27 त्रिक 81. अशा प्रकारे मागच्या संख्येला 3 ने गुणून पुढची संख्या आलेली आहे. मग या संख्येला आपल्याला 3 ने गुणावं लागेल 81 ला. 81 ला 3 ने गुणल्यावर 243. मग पुढची संख्या किती येईल? 243. आता पुढची संख्या काढण्यासाठी पुन्हा 243 ला 3 ने गुणावं लागेल. 243 गुणिले 3 729. 729 ला पुन्हा 3 ने गुणावं लागेल. 729 गुणिले 3 2187. अशा प्रकारे पुढच्या संख्या आपण लिहिल्या. हा सराव संच आपण पूर्ण सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.